सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये ज्या ज्या आरोपींचा हात आहे त्या आरोपींवर आता मकोका लावण्यात आला। पोलिसांनी मकोका लावलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगडे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतीक घुले आणि कृष्णा आंधळे व त्यासोबतच सिद्धार्थ सोनवणे या सगळ्यांवर मकोका लावण्यात आला। मात्र वाल्मिक कराडवर अजूनही कोणताच कायदा किंवा मकोका लावण्यात आला नाही। सध्या राजकारण्याकडून मकोका लावावा असा शब्द वारंवार ऐकू येतोय। गुन्हेगारी विश्वात तर हा शब्द सर्रास वापरला जातो। मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते। पण मकोका म्हणजे नेमकं आहे तरी काय, तो कोणावर आणि का लावला जातो, मकोका या शब्दाचा नेमका अर्थ काय, अशीच एकंदरीत संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट म्हणजेच मकोका कायदा बनवलाय। याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलंय। मुंबईनंतर पुणे पोलिसांनी या कायद्याचा प्रभावीपणे वापर केलाय। मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टामध्ये चालत असतो। आता मकोका हा कधी लावला जातो हे सुद्धा बघून घेऊ। गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते, पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो। आरोपींवर अटकेची तसंच तडीपारचीही कारवाई केली जाते। अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते। यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलाय। आता मकोकाची कारवाई नक्की कोणावर होते याबद्दल सुद्धा जाणून घेऊ। हप्ता वसुली, खंडणीसाठी अपहरण, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थाची तस्करी यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोका लावला जातो। मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांची 2 किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते। टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो। तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात 2 गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक असतं। पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढवून मिळते। या कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मुळकीस आलेली असते। आता मकोका लावण्याची प्रक्रिया नक्की काय आहे याबद्दल सुद्धा जाणून घेऊ। क्राइम डीसीपी अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मर्डर, खंडणी 360, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील 10 वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे। ज्यात 2 किंवा 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे अत्यंत गरजेचे आहे। पूर्वी 3 किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणं गरजेचे आहे। अशा गुन्हेगारावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते। त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, अशी माहिती एकंदरीत डीसीपी झेंडे यांनी दिली। आता मकोका लागल्यानंतर नक्की शिक्षा काय मिळते हे सुद्धा जाणून घेऊ। मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही। भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मकोका कलम 3(1) नुसार देता येईल। ही शिक्षा किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत राहते। त्याचबरोबर किमान दंड हा 5 लाखापर्यंतचा असतो। तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची ही तरतूद या कायद्यात केलेली असते। संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून गुन्हेगारी करत असाल तर या संदर्भात मकोकाची तरतूद केली जाते। आता गुन्हेगारी विश्वात राज्यातले काही मेट्रो शहराचा उल्लेख कायम असतो। मुंबई, पुणे सारख्या शहराची नाव तुम्ही हमखास ऐकलेली असणार। त्यातल्या त्यात पुणे बाबत बोलायचं झाल्यास मागील वर्षात 52 मकोका कारवाया पुण्यात करण्यात आल्या। त्यातही धक्कादायक आकडेवारी ऐकायची असेल तर नवीन वर्षाचा पहिला महिना संपायच्या आधीच पुण्यात 7 मकोका कारवाया करण्यात आल्या। पुण्यात कोयता गँगने तर धुमाकूळ घातलाय। मात्र या वर्षात पुण्यात या गँगमधील अनेकांवर मकोका कारवाई होण्याची शक्यता आहे। यामुळे जेवढी शहरं वाढत जात आहे, विकास होतोय, त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाढत आहे।
त्यामुळे आता गुन्हेगारी रोखण्याचं गृहमंत्र्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे. पुणे, मुंबई या मेट्रो शहरांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, पण त्यासोबत आता मकोका लावण्यासाठी बीड शहराचं नाव सुद्धा आवर्जून घेतलं गेलं पाहिजे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जितकेही आरोपी आहे त्या सगळ्या आरोपींवर आता सरसकट मकोका लावण्याचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी देखील असं आश्वासन दिलं होतं की कारवाईमध्ये किंवा चौकशीमध्ये जो कोणी गुन्हेगार आढळेल त्याला सरसकट मकोका लावण्यात येईल. आता मकोका लावल्यानंतर या आरोपींना मकोक्याच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या शिक्षा होणार आहे किंवा त्यांच्यावर तशा पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे. मात्र वाल्मिक कराडवर अजूनही कुठल्याच प्रकारचा मकोका लावण्यात आला नाही, ही सुद्धा महत्वाची अपडेट या ठिकाणी लक्षात येते. आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख यांच्या आरोपींवर मकोका लावण्यात आला, मात्र वाल्मिक कराडवर अजूनही लावण्यात आला नाही, तर त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा का? याबद्दल नक्की तुमचं काय मत आहे? तुमचं ते मत आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.